शिवमच्या डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर जन्मखुणा आहे, त्यामुळे त्याला नॉर्मल मुलांसारखे दिसत नाही, त्याला थोडेसे कमी दिसते। मी ऑनलाईन हा लाईट बघितला आणि मागवला की या लाईटच्या सहाय्याने तो लिहू शकतो, वाचू शकतो। दवाखाने केले, डॉक्टर केले, काही उपयोग नाही झाला त्याचा। मग शेवटी हा लाईट हा एकच पर्याय निवडला। नुकतेच 10वीचे निकाल लागलेत, राज्यभरात त्याचं सेलिब्रेशन केलं गेलं आणि पुण्यात सुद्धा अशीच परिस्थिती आपण काल पाहिली। राज्यभरात मुलांना, काही मुलांना 100 पैकी 100 गुण मिळालेत, तर काही मुलांना 35% गुण मिळालेत। मात्र सर्वांनीच याचा जल्लोष केलाय, सर्वांनीच काल उत्साहात हे गुण मिळाल्यानंतर सेलिब्रेशन केलंय। राज्यभरात 2 केसेस अशा होत्या ज्यामध्ये दोघांना विशेष सवलत देण्यात आली होती, ज्यामध्ये एक मुलगा होता मुंबईमधला ज्याला AC मध्ये बसवून त्याला परीक्षा देण्यात आली होती, तर एक जो विद्यार्थी आहे तो पुण्यातला आहे, ज्यांना अशा प्रकारची विशेष व्यवस्था करून देण्यात आली होती राज्य सरकारकडून। तर त्यामध्ये शिवम आहे पुण्यातला, शिवम निफाडकर, ज्याला टॉर्च लावून पेपर लिहिण्यासाठीची व्यवस्था करून देण्यात आलेली होती। शिवम, तू आता पेपर दिलेला आहेस, 68% सुद्धा मिळालेले आहेत तुला। टॉर्च लावूनच का पेपर लिहायचा होता, म्हणजे का काही प्रॉब्लेम आहे? मॅडम रायटर भेटत नव्हते मॅडम। अच्छा, मग पण रायटर भेटत नव्हते, पण तू टॉर्च शिवाय तुला पेपर लिहिता येत नाही किंवा दिसत नाही, नेमकं काय प्रॉब्लेम आहे? मॅडम मला टॉर्चमध्ये तिन्ही ना मला अक्षर ओळखू येत आहे, अक्षरावर लाईनी दिसतात बुकवरचे, याच्यामुळे मी लाईटचा वापर करतो। त्याच्याशिवाय नाही दिसत काही? नाही, त्याच्याशिवाय नाही दिसत मॅडम। ओके, आपल्यासोबत शिवमची आई सुद्धा आहे, आपण त्यांच्याशी सुद्धा बोलणार आहोत। म्हणजे वेगवेगळे हे असतात, त्रास असतात, नेमका आजार काय आहे शिवमला? शिवमच्या डोळ्याच्या पाठीमागच्या पडद्यावर जन्मखुणा आहे, त्यामुळे त्याला नॉर्मल मुलांसारखे दिसत नाही, त्याला थोडेसे कमी दिसते, लिखाण वाचन याच्यामध्ये त्याला कमी दिसते। बाकी असं आपल्यासारखं तो बघतो सगळ्यांकडे, पण लिहिता वाचताना त्याला थोडंसं कमी दिसतं। मग त्यावेळेस मी ऑनलाईन हा लाईट बघितला आणि मागवला की या लाईटच्या सहाय्याने तो लिहू शकतो, वाचू शकतो, अंधारात पण आता तो लिहू शकतो, वाचू शकतो, ट्यूबलाईटच्या प्रकाशात पण। अगोदर त्याला ट्यूबलाईटच्या प्रकाशात एवढं काही लिहिता वाचता येत नव्हतं। ह्या लाईटनी पूर्ण लाईटचा प्रकाश हा पेपरवर पडतो डायरेक्ट, त्याला लाईनी व्यवस्थित दिसतात, अक्षर व्यवस्थित लिहिता येतात, वाचता येतं या लाईटमुळे। अच्छा, पण काय म्हणजे सुरुवातीला कसं हे झालं, केव्हा कळालं तुम्हाला की असं काही त्रास आहे? आणि मग तो 3 वर्षाचा होता तेव्हापासूनच त्याला डोळ्याचा प्रॉब्लेम आहे हे लक्षात आलंय, पण लिहिता वाचता येत नाही हे जेव्हा त्या शाळेत जायला लागला, लिहिता वाचता लिहिणं वाचणं त्यांनी सुरू केलं, त्यावेळेस त्याचा प्रॉब्लेम हा आमच्या लक्षात आला की ह्याला पुस्तकांवरचं दिसत नाही, वहीवर लाईनी दिसत नाही, मग काय करायचं? मग आम्ही शोध लावला, पण काही उपयोग नाही, दवाखाने केले, डॉक्टर केले, काही उपयोग नाही झाला त्याचा। मग शेवटी हा लाईट हा एकच पर्याय निवडला। आता तो लिहू शकतो, वाचू शकतो, लाईटनी लिहितो, सगळं लाईट लावूनच करतो तो अभ्यासाचं। नक्कीच 10वीचा पेपर म्हणजे प्रत्येक आईवडिलांसाठी असं खूप इम्पॉर्टंट असतं की 10वीच्या परीक्षा आहे, मग त्याच्यासाठी त्या अभ्यासाची तयारी कशी केली शिवमने? अभ्यासाची तयारी जसे मुलं करतात इतर तसंच केलं अभ्यासाची तयारी, पण आमच्या पुढे सगळ्यात मोठा प्रश्न हा होता की लाईटचं परवानगी मिळणार आहे का पेपर लिहिण्यासाठी, हा एक मोठा प्रश्न होता आमच्या पुढे। आम्ही पुण्यामधल्या हेड ऑफिसमध्ये गेलो, तिथून आम्हाला परवानगी मिळाली लाईट वापरण्याची वगैरे, म्हणजे कसं हे इलेक्ट्रॉनिक गॅजेट आहे ना, परीक्षा हॉलमध्ये नेण्याची परवानगी नसती, पण आम्हाला सहकार्य केलंय हेड ऑफिस मधल्या मोठ्या सरांनी वगैरे। पण जेव्हा तुम्हाला असं हे कळालं की आता आपल्याला तर टॉर्च शिवाय काही हे नाहीये, गत्यंतर नाहीये, काही केलं तर आपल्याला टॉर्चचा वापर तर करायला लागणार आहे जेव्हा पेपर लिहायचा आहे, तर मग ते असं सहज सगळ्या परवानग्या मिळाल्या की याच्यामध्ये खूप नाही अडचणी आल्या? सहज परवानगी नाही मिळाली। आम्ही शिवाजीनगरच्या सब ऑफिसमध्ये गेलो बोर्डाच्या, तिथे तर नाहीच मिळाली परवानगी, पण तिथून सूचना अशा मिळाल्यात की तुम्ही हेडलाईटची जी परवानगी आहे
तुम्ही आमच्या मोठ्या हेड ऑफिसमधून जर एखादं लेटर घेऊन आलात तर आम्ही विचार करू शकतो. मग आम्ही हेड ऑफिसमध्ये गेलो, विचारपूस वगैरे केली की सर असा असा प्रॉब्लेम आहे, शाळेतून काही रायटर मिळत नाही आहे, तर आम्हाला हा लाईट आतमध्ये हॉलमध्ये घेऊन जाण्याची परवानगी द्या परीक्षा हॉलमध्ये वगैरे. तर सरांनी विचारलं की का लागतो, काय प्रॉब्लेम आहे. आम्ही सांगितलं दिव्यांग आहे, हँडिकॅप आहे, तर त्याला लाईटशिवाय तो लिहू शकत नाही, वाचू शकत नाही पेपर वगैरे, तर याची परवानगी द्या. सर म्हटलं ठीक आहे, तुम्ही तसं एक लेटर आणून द्या आम्हाला, आम्ही सही वगैरे देतो, तुमच्या शाळेला पाठवतो, जिथे नंबर येणार त्यांनाही पाठवतो, चालेल, काही हरकत नाही. नक्कीच. शिवम, तू पेपर लिहायला तुला एकूण किती वेळ मिळाला? बाकीच्या मुलांपेक्षा थोडा जास्त वेळ देण्यात आला होता. किती वेळ मिळाला तुला पेपर लिहायला? तासावर 20 मिनिटं मिळाली. अच्छा. आणि कशा पद्धतीने मग तुला पेपर लिहायला याची मदत झाली? याच्याने मला प्रकाश भेटला, तो माझ्यासाठी इम्पॉर्टंट होता. अभ्यास कसा केला वर्षावर मी 1.5 वर्ष अभ्यास केला मॅडम. अभ्यास माझा रेग्युलर रुटीन होता, दररोज थोडा अभ्यास आणि थोडंसं एन्जॉय पण. तू जसा अभ्यास केला तर तुला काय वाटलं, की काय अपेक्षा होती, किती पर्सेंटेज मिळतील आपल्याला? 80+. मग काल रिझल्ट लागले, सगळ्या फ्रेंड सोबत काही एन्जॉय वगैरे केलं की नाही? नाही मॅम. का? मला फ्रेंड्स नाही आहे मॅम. का नाही आहेत फ्रेंड्स? ते नाही माहिती, पण नाही आहे, डोळ्यांच्या प्रॉब्लेममुळे नाही आहे मॅम. आपण पाहिलं शिवम जो आहे तर त्याने सुद्धा 10वीचा पेपर दिलेला आहे. त्याला विशेष म्हणजे टॉर्च लावून त्याला हा पेपर देण्यासाठीची व्यवस्था करण्यात आली होती. त्याच्या आईवडिलांनी यासाठी अनेक प्रयत्न केले आणि त्यानंतर त्यांना हा टॉर्चचा वापर करून पेपर लिहायची जी व्यवस्था आहे ती करण्यात आली होती. आणि त्यानंतर आता शिवमने 68% गुण मिळवून मिळवलेला आपण पाहिला आहे. पुण्याहून मुनायनपुरे, सिविक मिरर.